जानू माझी आहे आणि ती माझीच राहणार. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर पण आमचं लग्न तू मोडू शकणार नाहीस. 2-3 दिवस झाले जयंतला एक्सपोज करायचा हर तऱ्हेने प्रयत्न करतोय, पण एकही गोष्ट वर्क झाली नाही. त्या जयंतची सपोर्ट सिस्टम खूप स्ट्रॉंग आहे. मला त्याला हरवायचं असेल तर त्याच्या विश्वासातल्या कोणाला तरी उभं करावं लागेल त्याच्या अगेन्स्ट. असं कोणीतरी सापडायला हवं जे त्याच्या विश्वासातलं असेल आणि त्याला जयंतचा खरा चेहराही माहिती असेल. पण कोण आहे असं? त्या वॉचमॅनची हेल्प घेऊन झाली, विनोदची हेल्प घेतली. त्याच्या आश्रमात त्याच्या अगेन्स्ट कोणी जाणार नाही. मग कोण असेल? कम ऑन विश्वा, नीट विचार कर. कम ऑन विश्वा, यू कॅन डू इट. काही करून जानूला तिचा पास्ट आठवायलाच हवा. जयंतचं खरं रूप आठवायलाच हवं. पण हे सगळं करण्यात कोण तुझी मदत करेल विश्वा? आठव विश्वा, आठव. येस, जयंतचा मित्र सचिन. हे बघ, तुझं म्हणणं मला पटतंय आणि मला तुझी मदतही करायची आहे. अरे पण जानू आणि जयंतच्या लग्नाचं इन्व्हिटेशन मलाच मिळालं नाहीये, तर मी कसं हेल्प करू मला सांग. आय नो दॅट सचिन, पण तसंही आमचे जे जुने मित्र होते ना, त्यांना सुद्धा मी मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईलिस्ट म्हणून एंट्री दिली आहे, कारण त्यांच्याकडे इन्व्हाइट नव्हतं. यार हे बघ, मी तसंही येऊ शकणार नाहीये. आणि हे बघ, जानू जरी मला ओळखत नसली ना, तरी जयंत मला 100% ओळखणार. तू काहीतरी कारण काढून जयंतला कॉल केला असता, यु नो, रॅन्डम गप्पा मार. तो कसा आहे विचार, म्हणजे तो आपणहून तुला आपल्या लग्नाबद्दल सांगेल आणि मे बी इन्व्हाइटही देईल. नाही यार विश्वा, हे इतकं इझी नाहीये. जयंत माझ्यावर 100% डाऊट घेणार, कारण जानूच्या आजीचं सत्य हे फक्त मलाच माहिती होतं आणि जानूला ते मी सांगितलंय. हे जयंतने नक्कीच क्रॅक केलं असतं. हे बघ विश्वा, आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार, ज्याने मी हक्काने घरात येऊ शकतो आणि जयंत स्वतःहून मला वेलकम करेल. मला एक प्लॅन सुचलाय. आवडलं ना चॉकलेट? आनंदी, मी समजावलंय तिला, जरा शांत झाली आहे, पण बिचारी खूप दुखावली आहे. तू बोल तिच्याशी, मी येते. हं? माझं बाळ अजून चिडलंय का माझ्यावर? आनंदी, सॉरी ना, खरंच चुकलं माझं. मला माहितीये बाबांनी पण तुझ्यावर असं चिडायला नको होतं, तुला रागवायला नको होतं. पण मला सांग, आई बाबा आपल्या बाळाच्या भल्यासाठीच त्याच्यावर चिडतात की नाही? मग नको ना अशी रागवूस, सोड बरं राग. आनंदी, जसं लहान मुलं चुका करतात ना, तसं कधी कधी आई बाबा पण चुकतात. तुला माहितीये का, बाबा तुझ्यावर ओरडलेत ना, त्याचं त्यांनाच खूप वाईट वाटलंय. मग आता आपण दोघी मिळून त्यांच्याशी बोलूयात ना, त्यांना समजावूयात. चल, आज चल. सांगितलं ना, मी कुठेही येणार नाही आणि मला तुमच्या दोघांशी कधीच बोलायचं नाहीये. हे बघ,
तू अशी वागलीस ना तर मग मलाही खूप रडायला येईल. हा सोड ना बाळा राग. मला आणि बाबाला तू किती आवडतेस माहितीये ना. आणि आमचं शहाणं बाळ आहे, मग असं रागवायचं नाही. चल आपण आज जाऊया आणि आज सगळेजण काय काय मज्जा करतायत ते बघूया. चल. सांगितलं ना मी कुठेही येणार नाही. अगं भावनाताई, आता तू सुद्धा माझ्या बरोबर बांगड्या भरायला बस. अगं जानू पण भावनाताई प्लीज. नवरी मुलगी कोण आहे? हो दादा मीच आहे. तुम्ही? अहो तुमचं तर अहो बरोबर म्हणते ती, तीच आहे नवरी. असं काय करता, तिलाच बांगड्या भरायच्या आहे. छान गडद हिरव्या रंगाच्या बांगड्या भरा. आनंदी ये इकडे, आपण तुला आवडतील त्या बांगड्या भरूया. अगं बघ ना, काकांनी किती छान छान बांगड्या आणल्या आहेत रंगीत. तुझ्या ड्रेसला मॅचिंग भरूयात ना आपण बांगड्या. हा इकडे बघ. आनंदी ये ना बाळा. भावना ऐक ना, त्या हिरव्या बांगड्या तू नेहमीच घालतेस, त्यापेक्षा त्या रंगीबिरंगी जरा बांगड्या घाल की चांगल्या दिसतील. भावनाताई, अहो दादा जरा हळू. दादा काय करताय तुम्ही? कळत नाही का तुम्हाला? जानू दाखव, दुखताय का? जयंत सर, अहो एवढं काहीच झालेलं नाहीये. इथे दाखव. एक काम करा, माझ्याकडेच द्या. जानू जानू, खूप नशिबान आहेस हं तू. काळजी करणारा नवरा मिळालाय तुला. नाहीतर एखादा दुसरा नवरा असता ना तर बांगडी लागली म्हणून एवढं काय नाटकं करतेस म्हणून बोलला असता. पण जयंत बघ, स्वतःहून बांगड्या भरायला बसलाय. नाहीतर दुसरे नवरे. खरं तर सगळ्या नवऱ्यांनी ना जयंत कडून काहीतरी शिकलं पाहिजे बरं का.